हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक छोटेशा तुकड्यापासून जे घरामध्ये पडलेले तुकडे आहेत त्याच्यापासून खूप सुंदरसे छोटे छोटे पॉकेट तयार करणार आहोत। बघा, एक 7 बाय 7 इंचाचा एक स्क्वेअर घेतलेला होता मी। असे 2 स्क्वेअर घेतले। तो छोटासा तुकडा होता म्हणून तो थोडा वेगळा स्क्वेअर आला, पण असे आपल्याला 2 स्क्वेअर घ्यायचे आहे आणि एका डिशच्या साहाय्याने हा पूर्ण जो वर्तुळ आहे तो तयार करून घ्यायचा आहे। बघा, तुम्ही लहान मोठ्या डिश कोणतेही डिश वापरू शकतात। माझ्याकडे ही डिश होती, मी ही डिश वापरलेली आहे आणि ही डिश वापरल्यानंतर असे हा आपला वर्तुळ तयार होतो आणि वर्तुळाला आधी शिलाई मारायची आहे, त्याच्यानंतर वर्तुळ कट करायचं आहे। तर बघा, हे 2 आपले वर्तुळ तयार झालेले आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आपण लाइनिंग सुद्धा आधीच करून घेतलेली होती कापडावरच। त्याच्यानंतर बघा, याचे मध्य काढून घ्यायचे आहे। दोन्हीही वर्तुळाचे ठीक मध्य काढून घ्यायचे आहे। सोपं पडतं, मध्य काढले ना तर काही गोष्टी लगेच आपल्याला लक्षात येतात की काय बाकी आहे काय नाही। तर दोन्हीही वर्तुळाचे मध्य काढून घ्यायचे आहे। तर बघा, इथे मी मध्य काढून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे। बघा, वरतून 2.5 इंच, तुम्ही 2.5 इंच घेऊ शकतात, 1.5 इंचही घेऊ शकतात किंवा 3 इंचही घेऊ शकतात। तर मी 2.5 इंच घेतलेलं आहे, 2.5 इंचाचं, आणि या ठिकाणी मध्य काढून घ्यायचं आहे। तर इथे रेष मारून घेते। बघा, ही रेष आपली झाली, त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा, असे 2 तुकडे आपले तयार होतील। तर तुकडे तयार झाल्यानंतर एक व्हाईट चेन घेतलेला आहे। बघा, तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही रंगाची चेन वापरू शकतात। मी व्हाईट पाऊच बनवत आहे चेनीचे, तर तेच व्हाईट घेतलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही चेन उलटी ठेवायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, शिलाई मारल्यानंतर बघा या ठिकाणी परत आपण टॉप टिच करून घेऊया व्यवस्थितपणे। तर या ठिकाणी टॉप टिच करून घ्यायचे आहे। तर आपलं हे टॉप टिच झालं, त्याच्यानंतर दुसराही पार्ट आपल्याला सेम पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। तर बघा, या ठिकाणी हा उलटा ठेवला आणि इथे आपण शिलाई मारायची आहे। तर बघा, या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्हाला कोणाला समजलं नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि या ठिकाणी व्यवस्थित करून परत टॉप टिच करायचं आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे तर प्लीज मला तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा। तर बघा, या ठिकाणी शिलाई मारून झाली। नंतर मी काय केलेलं आहे, माझ्याकडे 5 नंबरचं रनर होतं, मी हे रनर वापरलेलं आहे। तर बघा, रनर वापरलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे जे मध्य काढलेले होते त्या ठिकाणी काही गोष्टी जोडायच्या आहे, म्हणून मी तुम्हाला आधी दाखवून देते। बघा, ही पट्टी आपण छोटीशी तयार केलेली होती 8.5 इंचाची। त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे। बघा, मी मध्य काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही पट्टी जोडायची आहे। छोटीशी स्ट्रीप आहे ती जोडून घ्यायची आहे। तर बघा, या ठिकाणी जोडल्यानंतर एक आपल्याला 2 स्क्वेअर घ्यायचे आहे। हे दोन्ही स्क्वेअर 3.5 इंचाचे होते। तुम्हाला दाखवून देते मी आधी। ते हे बघा, हे थोडंसं कमी होतं, पण 3 किंवा 3.5 इंचाचे स्क्वेअर घ्यायचे आहे। आणि आता इथे थोडंसं बघा, आपल्याला याचे कान बनवायचे आहेत। तर मी कान कसे बनवते बघून घ्या। स्क्रीनवर जसं दाखवलेलं आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही कान बनवू शकतात किंवा असेही जोडले तरी चालतील, पण असे जोडण्यापेक्षा मी जे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही याचे कान बनवले ना तर खूप सोपं पडतं। कान बी दिसायला खूप सुंदर दिसतात। तर बघा, अशा पद्धतीने आणि तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, शिलाई मारली आहे। तर हे आपले छोटेसे कान तयार झालेले आहे। परत एकदा मी कान कसे बनवायचं ते दाखवते। बघा, असं मध्य करून घ्यायचं आहे। तर जसं मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे ना, दोन्हीही पार्ट असे आपले समोर घ्यायचे आहे, जसं समोसा बनवतात तसे। नंतर परत एक छोटासा पार्ट आपल्याला मध्य घ्यायचा आहे, परत दुसरा पार्टही मध्य घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कान हे बनवून घ्यायचे आहे। खूप सोपं आहे कान बनवणं। असे हे मी भरपूर पाऊच बनवलेले आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपले हे 2 ससेचे कान तयार झालेले आहे। आणि आता हे कान कसे जोडायचे तुम्ही बघू शकतात। बघा, इथे जे आपण जोडलं ना त्या ठिकाणी फक्त बोटाचं माप घ्यायचं आहे। तर मी एक बोटचं माप घेऊन दोन्ही निशाणी करून घेतलेले आहे। नंतर हे आपण जी शिलाई मारली होती त्याच ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्रा जे होतं ते कट करायचं चालायचं आहे। बघा, या ठिकाणी बी आपली निशाणी आहे, निशाणीवर ठेवलं आणि या ठिकाणी बी शिलाई मारायची आहे। एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। बघा, आपलं हे कट करून झालं। त्याच्यानंतर दुसरा वर्तुळ जो आहे तो ठेवायचा आहे आणि पूर्ण याला आपण डबल टिबल शिलाई मारायची आहे। बघा, हा वर्तुळ आपण बनवला होता त्याला मी डबल टिबल शिलाई देत आहे, जेणेकरून हा वर्तुळ आपला पक्का होईल आणि कधीही निसटणार नाही आणि दिसायलाही आपले हे वर्तुळ हे जे पाऊच आहे खूप सुंदर दिसतील। आणि एक्स्ट्राची जी चेन होती मी ती कट केलेली आहे।
तर बघा आपण हे वर्तुळाला मी कमीत कमी 2-3 वेळा शिलाई मारलेली आहे. चला आता हा वर्तुळ तुम्हाला मी ओपन करून दाखवते. बघा खूप सुंदर, इतकं सुंदर हा छोटासा पाऊच तयार होतो. याच्यामध्ये तुम्ही भरपूर तुमचं मेकअपचं सामान या तुम्ही छोटे छोटे तुमच्या घरामध्ये मुली असतील तर त्या मुलींसाठी असे छोटे छोटे पाऊच तुम्ही बनवून देऊ शकता. त्याच्यामध्ये त्या मुली काही सामान ठेवू शकतात किंवा मोठे असतील तरी हेडफोन ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे. तर याला छोटंसं आपण डेकोरेशन करूया. म्हणजे जसं आपण एक पाऊचला डोळे, कान, नाक सगळं बनवूया. तर बघा 2 मी गुगली आईस घेतलेला आहे, एक व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे. तर व्हाईट कलरचा कपडा हा थोडासा असा समोसा टाईप मी कट केला होता. याच्या मी तुम्हाला दाखवते बघा. ही ऑर्डर होती आणि या ऑर्डरची आपण एक छोटेसे पाऊच तयार केले होते. तर हे जे पाऊच आहे त्या ताईने सांगितलं होतं की मला वरती नाक डोळे पाहिजे, तर मी वरती बनवलेलं आहे. तुम्ही याच्या पाऊचमध्ये बघू शकतात. आणि ही जे पाऊच आहे त्या ताईने मला सांगितलं की माझ्या मुलीसाठी हे नाक डोळे खाली बनवा, तर मी खाली बनवत आहे. तर बघा आपण जे आधी मध्य काढलेलं होतं त्या ठिकाणी मी निशाणी करून ठेवली होती आणि हे आपण नाक त्याचं जोडून घेऊया. तर इतकं सोपं बनतं ना. एक काही बी तुम्ही घेऊ शकतात नाक बनवण्यासाठी, तोंड बनवण्यासाठी, जेणेकरून व्हाईट कपडा काही व्हाईट कलरचं तुम्ही घेऊ शकतात. तर बघा अशा पद्धतीने मी हे बनवून घेतलेलं आहे आणि ग्लूच्या साहाय्याने हे चिटकून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण त्याचे डोळे चिटकून घेऊया. तर तुमच्याकडे गुगली आईस नसेल तर तुम्ही बटनाचाही वापर करू शकता. जे काळे बटन, ढवळे बटन असतात त्याचाही वापर तुम्ही करू शकतात. हे कसं हे विकायचं असतं म्हणून आम्ही त्याला गुगली आईसचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकतात की मी दोन्ही पाऊचला स्टीलचे रनर वापरले, कायला प्लॅस्टिकचं रनर वापरलेलं आहे. तुम्हाला रनर, चेन, नॉन काही घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. माझा व्हॉट्सअप नंबर शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही बघू शकतात आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. आणि मी एवढे सारे जे पाऊच बनवलेले आहे त्याचे काही इमेज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यातलं तुम्हाला कोणता पाऊच आवडला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तुम्ही याच्यात बघू शकतात की खूप सारे आपण वेगवेगळ्या रंगामध्ये पाऊच तयार केलेले होते. परत भेटूया अशाच छान व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.